नमस्कार शिक्षक मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की SHVR ॲपला लॉगिन कसे करावे, रजिस्ट्रेशन कसे करावेत आणि त्याच्यामध्ये कोणते-कोणते मुद्दे भरणं आवश्यक आहे याची सखोल माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. आपल्याला या व्हिडिओमध्ये जे सर्वेक्षण श्रेणीया आहेत, तर त्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. सर्वेक्षण श्रेणीमध्ये काय-काय मुद्दे आहेत, काय-काय प्रश्न आहेत हे आपण बघणार आहोत. आता बघा इथे सर्वेक्षण श्रेणीया 6 दिलेल्या आहेत आपल्यासमोर. तर ह्या 6 सर्वेक्षण श्रेणीमध्ये पूर्ण अजून काही प्रश्न दिले. आता जलमध्ये इथे 9 प्रश्न दिसत आहेत. शौचालयमध्ये आपल्याला 10 प्रश्न, साबुन से हात धोना 6 प्रश्न, संचलन एवं रखरखाव 13 प्रश्न, व्यवहार परिवर्तन एवं क्षमता निर्माण 8 प्रश्न आणि पुढे मिशन लाईफ गतिविधीमध्ये 12 प्रश्न असे आपल्याला दिसत आहेत. आता आपण अगोदर जल या विभागामध्ये काय प्रश्न येतात ते बघूयात. बघा इथे आपल्याला 10 प्रश्न दिसत आहेत एकूण. आपण बघू शकता तिथे एकूण आपल्याला 10 प्रश्न इथे 9 प्रश्न आपल्याला दिसत आहेत आणि सक्रिय अजून इथे पूर्ण शून्य दिसतं आहे. पूर्ण झालं की आपल्याला असं ग्रीन चौकट येणार आणि लागू नाही जर असेल तर त्याला अशी ग्रे कलरची चौकट येणार. आता प्रश्न पहिला आपण बघूयात काय आहे. विद्यालय परिसर में पेयजल का मुख्य स्रोत कौन सा है? इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. अ, क, ख, ग आणि घ. आता याच्यापैकी आपल्याला जो सुरक्षित ऑप्शन आहे किंवा आपल्याला जो योग्य पर्याय वाटतो आहे तर तो आपण निवडू शकतो. मला वाटतं ग आणि घ याच्याच पैकी सर्व शाळांना शक्यतोवर ऑप्शन येईल. आता ग काय आहे? सुरक्षित स्रोत, हँडपंप, बोरहोल, ट्यूबवेल या पॅक्ड पाणी, बोतल बंद और पाउच. संरक्षित कुवा, झरणा, वर्षा जल संग्रहण, संरक्षण, वितरण जल, टँकर, ट्रक, छोटे टँक, ड्रम युक्त गाडी. हा एक ऑप्शन आहे आणि घ ऑप्शन आहे नल द्वारा जल आपूर्ती. आता आपण नळाने जर आपल्या शाळेच्या टाकीमध्ये पाणी येत असेल तर आपण घ या ऑप्शनला क्लिक करणार आणि क आणि ख मध्ये आहे विद्यालय में कोई पेयजल उपलब्ध नाही. तर असं होत नाही. प्रत्येक शाळेमध्ये पाण्याची व्यवस्था ही अनिवार्य आहे म्हणून आपण केलेली आहे. आणि ख सुद्धा असुरक्षित स्रोत. आता हे वाचूनच आपल्याला कळतं की असुरक्षित जलस्रोत कोणत्याही शाळेमध्ये वापरलं जात नाही. तर ग आणि घ यापैकी तुम्हाला जे योग्य ऑप्शन असेल ते निवडायचं आणि आपण पुढे चालायचं. आता मी घ याला ऑप्शनला क्लिक करते आणि अगला या बटनावर क्लिक करणार. पुढचा प्रश्न आलेला आहे. क्या यह जल आपूर्ति स्रोत वर्षभर प्रत्येक दिन सभी विद्यार्थियों के लिए पर्याप्त पेयजल गैर आवासीय विद्यालयों में प्रति छात्र प्रतिदिन कम से कम 1.5 लिटर और आवासीय विद्यालयों में 5 लिटर प्रदान करता है. बघा याच्यात असा आहे पुढचा प्रश्न की प्रत्येक विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना पुरेसं पाणी आहे का? प्रत्येक विद्यार्थ्याला 1.5 लिटर पाणी केव्हा? जेव्हा ते दिवसभराची शाळा असेल, तो अनिवासी शाळा असेल म्हणजे विद्यार्थी फक्त शाळेत येतो आहे तर त्याच्यासाठी 1.5 लिटर आणि आवासीय म्हणजे हॉस्टेल किंवा निवासी विद्यालय आहे तिथे 5 लिटर एका दिवसाला पाणी असं आहे का? तिथे पण आपल्याला क, ख, ग आणि घ हे ऑप्शन दिलेले आहेत. क वर्षभर नियमित रूप से पेयजल उपलब्ध नहीं है. ख पेयजल केवल सीमित अवधि मौसम में उपलब्ध रहता है. ग पेयजल सामान्यतः वर्षभर उपलब्ध रहता है किंतु कभी-कभी इसकी कमी हो जाती है. घ वर्षभर पर्याप्त पेयजल बिना किसी रुकावट के उपलब्ध रहता है. आता याच्यापैकी तुम्हाला जो योग्य पर्याय वाटता त्याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आणि अगला या बटनावर क्लिक करून पुढच्या प्रश्नाला जायचं आहे. आता प्रश्न क्रमांक 3. अधिकांश छात्र पेयजल को किस प्रकार संग्रहित और उपयोग करते हैं? आता इथे आपल्याला एक मदत म्हणून एक टॅब दिलेली आहे बघा. जर प्रश्न समजला नसेल तर आपण ह्या टॅबला क्लिक केल्यानंतर आपल्याला त्याचं व्यवस्थित स्पष्टीकरण दिलं जाणार आणि व्यवस्थित उत्तर दिलं जाणार. आता आपण प्रश्न क्रमांक 3 याचा उत्तर बघूयात. प्रश्न आहे अधिकांश छात्र पेयजल को किस प्रकार संग्रहित और उपयोग करते हैं? क पेयजल के भंडारण की कोई व्यवस्था नहीं है, केवल कंटेनर सुराही में. ग ढक्कन और कछली नलयुक्त कंटेनर सुराही में. घ नल लगे जल भंडारण के टँक में. आता मुलं म्हणजे आपण अधिकांश जो पाणी आहे ते जास्त करून कुठे जमा करतो? तर बऱ्याच ठिकाणी ढक्कन और कछली नलयुक्त कंटेनर सुराही में आणि कदाचित घ नल लगे जल भंडारण टँक में आपण पाण्याच्या टाकीमध्ये हे पाणी साठवून ठेवतो. हे उत्तर याचं गेलं की पुन्हा अगल्या बटनाला क्लिक केलं की प्रश्न क्रमांक 4 येतो. क्या पेयजल को नियमित रूप से उपचारित ट्रीट किया जाता है ताकि वह सुरक्षित रूप से पीने योग्य हो सके? याचा अर्थ असा आहे की जी पाण्याची टाकी आहे किंवा जिथं आपण पाणी साठवतो ते नियमित रूप से उपचारित म्हणजे ते व्यवस्थित त्याच्यावर उपचार केले जातात का? ते स्वच्छ केलं जातं पाण्याची टाकी, त्याच्यात ब्लिचिंग पावडर सारखे जंतुनाशक टाकले जातात का? हे आपल्याला विचारलेलं आहे. याचे उत्तर सुद्धा 4 आहेत बघूयात. क कोई उपचार नहीं. ख निस्पंदन और विकिरण द्वारा कीटाणुनाशन. ग उबालना, क्लोरीन मिलाना, ब्लीचिंग पाउडर, क्लोरीनीकरण.
उन्नत जल उपचार इकाई जैसे आरओ, यूवी, माइक्रो फिल्ट्रेशन आदि स्रोत पर उपचार जल उपचार की आवश्यकता नहीं है। आता कोई उपचार नाही हे येणार नाही. निस्पंदन और विकिरण द्वारा कीटाणुनाशक म्हणजे की ग्रामपंचायत, एखादी संस्था यांच्याद्वारे पाण्यामध्ये कीटाणुनाशक टाकलं जातं किंवा उबालणं, क्लोरीन मिलाना, ब्लिचिंग पावडर, क्लोरिनीकरण हे आपण पाण्याच्या टाकीमध्ये टाकतो. की उन्नत जल उपचार म्हणजे की आरओ वगैरे तुमच्याकडे आहे आणि ते पाणी विद्यार्थी पिता म्हणजे येतं ऑलरेडी म्हणून उपचाराची गरज नाही, हे ऑप्शन आहे का? तर आता तुम्ही याच्या तुमच्यापैकी तुम्हाला कोणतं ऑप्शन लागू होतं हे तुम्ही बघून घ्यायचं आणि त्याला व्यवस्थित क्लिक करायचं आहे. पुढचा प्रश्न, क्या पेयजल की गुणवत्ता का परीक्षण किसी अधिकृत प्रयोगशाला से कराया गया है? कृपया नवीनतम परीक्षण रिपोर्ट की प्रती संलग्न करे. जर तुम्ही पाण्याचं परीक्षण केलेलं असेल तर तुम्हाला त्याचा जो रिपोर्ट आहे तर तो पुढे आपल्याला फोटोमध्ये अपलोड करायचा आहे. तर याचं उत्तर तुम्ही लिहू शकतात. काय तुम्ही वर्षातून 1 वेळा केलेलं आहे की 2 वेळा त्याचं पाण्याचं परीक्षण केलेलं आहे. त्या पद्धतीने तुम्ही याचं उत्तर लिहू शकतात. कोई परीक्षण नहीं हुआ, वर्ष में 1 बार परीक्षण कराया गया, वर्ष में 2 या अधिक बार परीक्षण कराया गया. आता पुढचा प्रश्न, विद्यालय में कितने क्रियाशील पेयजल स्थल ड्रिंकिंग वॉटर पॉइंट्स उपलब्ध है? आता तुमच्या शाळेमध्ये किती ठिकाणी ड्रिंकिंग वॉटर अवेलेबल आहे, किती पॉइंट्स आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. 1 आहे, 2 आहेत, 3 आहेत की अजून किती आहेत ते आपल्याला बघायचंय. आता खाली बघा, प्रश्न दिशा निर्देशन टिप्पणी, विद्यालय में छात्रों के लिए कुल पेयजल बिंदुओं की संख्या गिने। पेयजल स्थल से तात्पर्य उन सभी बिंदुओं से है जहां छात्र जब चाहे तब जल प्राप्त कर सकते हैं, जैसे कि पाइप युक्त नल, वॉटर कूलर, नल लगे बाल्टिया या घडे आदी. तर बघा की जिथे जिथे विद्यार्थ्यांना जाऊन आणि पाणी अगदी सहज उपलब्ध होतं तर ते सगळे आपल्याला नोंद करायची आहे. तर तुमच्या शाळेमध्ये किती पेयजल आहे ते बघा आणि त्याची नोंद करा. प्रश्न क्रमांक 7, शौचालय में उपयोग के लिए जल का मुख्य स्रोत क्या है? क, कोई जल आपूर्ति उपलब्ध नहीं है, हैंडपंप, बाल्टी, शौचालय इकाई के पास नल, ड्रम, सीमेंट टैंक, प्लास्टिक कंटेनर. ग, प्रत्येक शौचालय इकाई के भीतर नलों से बहता जल है. म्हणजे ज्यांनी टॉयलेटच्या स्लॅबवर पाण्याच्या टाक्या लावून आणि प्रत्येक नळाला पाणी येतं आहे ते ग ऑप्शन घेतील. बाकी जर इतर ऑप्शन असतील की बाजूला हौद आहे, पाण्याची टाकी, त्याच्यातून बादलीने वगैरे पाणी टाकतात तर ते ख ऑप्शन येईल. या पद्धतीने तुमच्या शाळेला जे ऑप्शन लागू होतं ते तुम्ही बघायचं आहे. प्रश्न क्रमांक 8, पीएम पोषण पूर्व में मध्याह्न भोजन, दोपहर भोजन से पहले छात्रों एवं रसोइयों द्वारा हाथ धोने हेतु जल का मुख्य स्रोत क्या है? क, कोई जल आपूर्ति उपलब्ध नहीं है, हैंडपंप, बाल्टी, ड्रम, सीमेंट टैंक, प्लास्टिक कंटेनर हाथ धोने के स्थान के पास है, सभी हाथ धोने के बिंदुओं पर नलों से बहता जल है. मतलब म्हणजे की आता याच्यापैकी क ऑप्शन तर येणार नाही. ख आणि ग पैकी तुम्हाला जे ऑप्शन योग्य वाटतं आहे तर ते तुम्ही त्याला क्लिक करायचं आणि पुढचा प्रश्न बघायचा. आता प्रश्न क्रमांक 9, क्या विद्यालय में वर्षा जल संचयन रेन वॉटर हार्वेस्टिंग की कोई क्रियाशील सुविधा उपलब्ध है क्या? आता रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी आपल्याला प्रश्न दिशा निर्देश दिलेला आहे. हा का चयन केवल तभी करे जब वर्षा जल संचयन की सुविधा कार्यशील हो तथा उसका उपयोग नियमित अथवा सीमित रूप से अधिक किया जा रहा हो, अन्यथा तभी सभी स्थितियों में नाही का चयन करना है. आता बघा हाचा ऑप्शन तुम्ही केव्हा निवडणार की खरोखर तुमच्याकडे रेन वॉटर हार्वेस्टिंगचा काही प्रोजेक्ट केलेला आहे, ते पाणी खरोखर जमिनीमध्ये जिरतं आहे आणि ते चालू स्थितीत आहे तेव्हा हा करायचं, नाही तर नाही बोलायचं. असे स्पष्ट निर्देश इथं दिलेले आहेत. बघा मी नाहीला क्लिक केलेला आहे. पुढचा प्रश्न बघूयात. क्या आप अगली श्रेणी में जाना चाहते हो? आता इथे बघा आपले 9 प्रश्न जल याचे पूर्ण झालेले आहेत आणि इथे पूर्ण आपली ग्रीन लाईन आलेली आहे. आता आपण शौचालयाच्या विभागामध्ये 10 प्रश्न काय आहेत ते बघूयात. बघा इथे आपल्याला 10 प्रश्न दिसत आहेत. पैकी 19 आणि 20 लागू नाहीत. आता बघू की का लागू नाहीत. कदाचित छोट्या शाळेला ते लागू नसावेत. बघू. प्रश्न क्रमांक 10, क्या विद्यालय में लड़कों और लड़कियों के लिए अलग-अलग कार्यशील शौचालय है? क, विद्यालय में न तो लड़कों के लिए और न ही लड़कियों के लिए कोई शौचालय उपलब्ध है. ख, यदि सहशिक्षा विद्यालय है तो लड़के और लड़कियों का एक ही शौचालय का उपयोग करते हैं. ग, यदि केवल लड़कियों या केवल लड़कियों का विद्यालय है तो उसमें शौचालय उपलब्ध है. यदि सहशिक्षा विद्यालय है तो लड़कों और लड़कियों के लिए कम से कम एक-एक अलग शौचालय उपलब्ध है. आता बघा क तर येणार नाही. प्रत्येक शाळेमध्ये शौचालय उपलब्ध आहे.
ख मध्ये सहशिक्षा विद्यालय हे तो लडकी म्हणजे की मुलं-मुली एकत्र शाळेमध्ये आहेत, मुलांसाठी आणि मुलींसाठी एकच शौचालय आहे, ते एकच वापर करतात, असंही ऑप्शन येणार नाही. ग यदि केवळ लडको या म्हणजे जर फक्त मुलांची किंवा मुलींची शाळा आहे, तर त्याच्यामध्ये शौचालय उपलब्ध आहे. आणि घ यदि सहशिक्षा विद्यालय म्हणजे मुलांसाठी आणि मुलींसाठी एकत्र शाळा जरी भरते, तरी मुलं आणि मुली यांच्यासाठी वेगळे-वेगळे शौचालय उपलब्ध आहेत. आता याच्यापैकी तुम्हाला जो पर्याय योग्य तुमच्या शाळेला लागू होतो, त्याला क्लिक करायचं आणि अगला चरण वर आपण जायचं आहे. विद्यालय में लड़कों और लड़कियों के लिए क्रियाशील अवस्था में कितनी शौचालय सीटें उपलब्ध है. आता इथे बघा काय म्हटलेलं आहे नोट, एक कार्यशील शौचालय को तभी गिना जाएगा जब वह निम्नलिखित सभी शर्तों को पूरा करता है. शौचालय में लगातार जल की उपलब्धता है, शौचालय से कोई अप्रिय दुर्गंध न आती हो, शौचालय की सीट साबुत और बिना दरारे के हो, शौचालय साफ और सूखा रखा गया है, जल निकासी प्रणाली अवरोध मुक्त और कार्यशील हो, शौचालय तक पहुंचना आसान और सुरक्षित हो, और 7 नंबर दरवाजा बंद करने योग्य और अच्छी स्थिति में हो. यदि इन शर्तों में से कोई भी पूरी नहीं होती है, तो ऐसे शौचालय को क्रियाशील शौचालय माना नहीं जाएगा. बघा हे सगळे जे 7 नियम आहेत, ते जर लागू होतील तरच आपल्याला ते शौचालय क्रियाशील आहे असं म्हणता येईल, अन्यथा म्हणता येणार नाही. तर तुमच्या शाळेला जे लागू होतंय तितके शौचालय संख्या टाका आणि पुढच्या प्रश्नावर जा. प्रश्न क्रमांक 12. विद्यालय में लड़कों और लड़कियों के लिए क्रियाशील अवस्था में कितने मूत्रालय है? आता इथे पण निर्देश तेच दिलेले आहेत त्यांनी, की मूत्रालय साफ हो, उससे दुर्गंध ना आती हो, वो गीला न हो, असे जे नियम आहेत आणि हे सगळ्या क्रायटेरियामध्ये जे बसणार आहेत तेच क्रियाशील युरेनल्स आहेत किंवा युरेनल पॅनल आहेत असं समजायचं. आता किती आहेत लडके और लडकियों के लिए हे तुमच्या शाळेला जेवढे लागू असतील ते बघायचं आणि पुढच्या प्रश्नावर जायचं आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. क्या विद्यालय में विशेष आवश्यकता वाले बच्चों CWSM के लिए सुलभ शौचालय उपलब्ध है? टिप्पणी एक सुलभ शौचालय वह होता है जिसमें रैंप, सहारे के लिए हैंड रेल तथा व्हील चेयर के प्रवेश हेतु चौड़ा दरवाजा हो. आता बघा याच्यापैकी तुम्हाला कोणतं ऑप्शन लागू होतं आहे ते तुम्ही द्यायचं आहे. शौचालय विशेष आवश्यकता वाले बच्चों के लिए सुलभ नहीं है. ख विशेष आवश्यकता वाले बच्चों के लिए कम से कम एक अलग शौचालय है जिसमें रैंप और हैंडरेल उपलब्ध है. विशेष आवश्यकता वाले बच्चों के लिए विद्यालय में कम से कम एक अलग शौचालय है जिसमें रैंप, हैंडरेल, व्हील चेयर के लिए चौड़ा दरवाजा और शौचालय के अंदर सहारा प्रदान करने की संरचना उपलब्ध है. आता बघा याच्यापैकी तुम्हाला कोणतं लागू होत आहे ऑप्शन त्याच्यावर तुम्ही क्लिक करा आणि पुढे बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 14. क्या विद्यालय में विभिन्न आयु वर्ग के बच्चों के लिए उपयुक्त शौचालय सुविधा उपलब्ध है? विविध आयु वर्गासाठी योग्य असे शौचालय उपलब्ध आहे का? तर जे तुमचं उत्तर असेल हा या नाही त्याच्यावर क्लिक करायचं आणि पुढे पुढे जायचं आहे. बघा प्रश्न क्रमांक 16. क्या विद्यालय के सभी शौचालयों में ताला लगाने वाले सुरक्षित दरवाजे कुंडी सहित है? आता याच्यापैकी क, ख, ग, घ ते आपल्याला वाचायचं आहे. किसी भी क्रियाशील शौचालय में दरवाजा अथवा कुंडी उपलब्ध नहीं है. कुछ शौचालयों में दरवाजे हैं परंतु उनमें कुंडी नहीं है या वह कार्यशील नहीं है. ग सभी शौचालयों में दरवाजे हैं परंतु केवल कुछ में ही कार्यशील कुंडी उपलब्ध है. घ सभी कार्यशील शौचालयों में उचित दरवाजा तथा कार्यशील कुंडी लेच उपलब्ध है. याच्यापैकी तुमच्या शाळेला जे ऑप्शन लागू असेल त्याच्यावर क्लिक करायचं आणि अगला प्रश्न निवडायचा. बघा आता श्रेणी क्रमांक 3 साबुन से हात धोना. तर याच्यामध्ये आपल्याला 22, 23, 24, 25 आणि 26 असे 6 प्रश्न दिसत आहेत. आता त्याच्यापैकी 22वा प्रश्न आपण बघूयात. क्या विद्यालय में शौचालय उपयोग के बाद हाथ धोने के लिए सुविधा उपलब्ध है? तो क शौचालय के पास कोई हाथ धोने की सुविधा नहीं है. ख शौचालय के पास पानी की व्यवस्था के साथ वॉश बेसिन या हाथ धोने का स्थान है. ग प्रत्येक शौचालय के अंदर या पास में बहुत बहते पानी के साथ वॉश बेसिन है. याच्यापैकी तुम्हाला जर जे पर्याय लागू असेल तर तुम्ही तो चॉईस करायचा आणि पुढे जायचा आहे. प्रश्न क्रमांक 23. क्या विद्यालय शौचालय उपयोग के बाद हाथ धोने के लिए साबुन उपलब्ध कराता है? क साबुन उपलब्ध नहीं कराता. ख मांग पर साबुन उपलब्ध कराए जाते हैं. सभी हाथ धोने के स्थानों पर हर समय साबुन उपलब्ध रहता है. बघा तुम्हाला जे योग्य आहे ते घ्या आणि पुढचा पर्याय घेऊया. प्रश्न क्रमांक 24. क्या विद्यालय में पीएम पोषण पूर्व में मध्यान्ह भोजन दोपहर के भोजन से पहले हाथ धोने की ऐसी सुविधा है जहां एक साथ कई बच्चे हाथ धो सके? तर इथे तुमच्या विद्यार्थी संख्येनुसार किती नळ आहेत त्याच्यावर तुम्ही अंदाज घ्यायचा आहे. याचं कॅल्क्युलेशन असं आहे की 20 विद्यार्थ्यांमागे एक नळाची तोटी हवी, एक नळ हवा. तर आपल्या शाळेत जितकी पटसंख्या आहे त्यानुसार आहे का हे तुम्ही बघायचे आहे. तिघे ऑप्शन पैकी नाही. हा हँडपंप बाल्टी से जल आपूर्ति के साथ. ग हा नलों से बहते पानी की सुविधा के साथ. तुमच्याकडे जो ऑप्शन आहे तो बघा. प्रश्न क्रमांक 25. क्या विद्यालय पीएम पोषण पूर्व मध्यान्ह दोपहर के भोजन से पहले हाथ धोने के लिए साबुन उपलब्ध कराती है? सभी हा प्रश्न डबल आला का? ओके. साबुन उपलब्ध नहीं है. मांग पर साबुन उपलब्ध कराए जाते हैं. सभी हाथ धोने स्थान पर हर समय साबुन उपलब्ध होते हैं. पुढे क्या सभी प्रश्न क्रमांक 26.
क्या सभी बच्चे पीएम पोषण पूर्व में मध्यान्ह भोजन दोपहर के भोजन से पहले साबुन से हात धुते हैं? तर सगळे मुलं साबणाने हात धुतातच, कारण आपण हात धुवा दिन वगैरे त्याच्यासाठी साजरा करतो. तर तो पर्याय निवडायचा आणि पुढे चालायचं आहे. क्वेश्चन नंबर 27, क्या विद्यालय में हाथ धोने की सुविधाओं की ऊंचाई विभिन्न आयु वर्ग के बच्चों के अनुकूल होती है? आता याचा नियम असा आहे की तुमची शाळा जर 1ली ते 7वी पर्यंत असेल, 1ली ते 10वी पर्यंत असेल, तर त्यांच्या उंचीनुसार हँडपंप स्टेशन पाहिजे. 1लीचा मुलगा ते 10वीचा मुलगा. तर त्या नियमाने हँडपंप स्टेशनचे ते जे नळ आहे ते उंचीनुसार असावेत. तुमच्या शाळेमध्ये जे ऑप्शन लागू आहे ते बोला आणि पुढे चला. आता बघा हे आपले प्रश्न पूर्ण झालेले आहे. श्रेणी बदले क्या आप अगली श्रेणी में जाना चाहते? आता पुढची श्रेणी आहे संचालन एवं रखरखाव. याच्यामध्ये आपल्याला 28 एक बरेच प्रश्न दिसत आहेत. बघा 28 पासून तर 40 पर्यंत प्रश्न आपल्याला दिसता आहेत. आता प्रश्न क्रमांक 28, क्या विद्यालय प्रत्येक कक्षा, रसोई क्षेत्र और अन्य सामान्य कचरा उत्पन्न करने वाले स्थानों पर पर्याप्त डस्टबिन प्रदान करता है? डस्टबिन ठेवलेलं असेल प्रत्येक ठिकाणी तर हो बोला, नाहीतर नाही. आणि पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 29, क्या विद्यालय स्रोत पर ही कचरे का पृथक्करण करता है? जैविक कचरा और अजैविक कचरा. शाळेमध्ये ओला कचरा आणि सुका कचरा अशा जर 2 डस्टबिन तुम्ही ठेवलेले असतील तर हा बोलायचं, आणि त्याचा जर वापरही होत असेल तरी सुद्धा हा बोलायचं. प्रश्न क्रमांक 30, क्या विद्यालय अपना जैविक कचरा स्वयं कंपोस्ट करता है? आता बघा मागे आपण हो जर म्हटलं असेल तर त्या ओल्या कचऱ्याचं काय करतात बऱ्याच शाळांमध्ये, त्याच्यापासून सेंद्रिय खत निर्मिती करून आणि शाळेच्या परसबागेसाठी वापर केला जातो. जर हो असेल तर त्याचा योग्य पर्याय निवडायचा आहे. क कोई विशेष उपाय नहीं है. ख हा कचरा बाहरी एजेंसी द्वारा कंपोस्टिंग के लिए ले जाता है. और ग हा विद्यालय परिसर में ही है. आता बघा जर तुम्ही बाहेर पाठवत असाल तर ते निवडा, जर नसेल तर शाळेच्या आवारात आपण एक खड्डा केलेला असतो तिथे टाकतो. क्वेश्चन नंबर 31, विद्यालय अपने अजैविक कचरे सूखा कचरा का निपटान कैसे करता है? क कोई विशेष उपाय नहीं, कहीं भी फेंक देना, परिसर के किनारे डंप करना, स्कूल परिसर में जलाना. ख स्कूल परिसर में गाड़ देना. ग नगर पालिका पंचायत द्वारा संग्रहण अन्य कोई. आता जे ऑप्शन योग्य आहे ते करा आणि पुढे चला. पुढे क्वेश्चन नंबर 32, क्या विद्यालय परिसर स्वच्छ है, कचरा रहित? ऑफकोर्स आहे. जर आपण स्वच्छ विद्यालय सुंदर विद्यालय घेतो तर ते ऑप्शन घ्या आणि पुढे चला. क्वेश्चन नंबर 33, क्या विद्यालय परिसर जलभराव से मुक्त है? म्हणजे पावसाळ्यामध्ये पाणी जमा होतं का? तिथे गटार नाले जमा होतात का? जर नाही तर नाही, आणि हा तर हा बोला आणि पुढचा प्रश्न घ्या. क्वेश्चन नंबर 34, क्या विद्यालय परिसर में पोषण बगीचा, रसोई बगीचा, औषधीय पौधों का बगीचा है? ज्या शाळेमध्ये परसबाग निर्मिती केलेली आहे त्या शाळेने हो म्हणा, बाकीच्यांची ज्यांच्याकडे नसेल त्यांनी नाही बोला. प्रश्न क्रमांक 35, क्या कक्षाओं और शिक्षण क्षेत्रों की प्रतिदिन सफाई होती है? रोजच आपण सगळ्या शाळेची सफाई करतो. पुढचा प्रश्न, शौचालयों की सफाई कितनी बार की जाती है? कोई निर्धारित समय सारणी नहीं है. सप्ताह में 1 बार, सप्ताह में 2 बार और प्रतिदिन. आता तुमच्या शाळेमध्ये किती वेळा स्वच्छ केला जातो त्या हिशोबाने तुम्ही ते ऑप्शन निवडायचा आहे. प्रश्न क्रमांक 37, क्या शौचालयों की सफाई उपयुक्त सफाई सामग्री से की जाती है? केवल पानी से साफ किया जाता है? ख सप्ताह में कम से कम 1 बार साबुनयुक्त पदार्थ और कीटाणुनाशक से साफ किया जाता है? सप्ताह में कम से कम 2 बार साबुनयुक्त पदार्थ और कीटाणुनाशक से साफ किए जाते, प्रतिदिन साबुनयुक्त पदार्थ और कीटाणुनाशक से साफ किए जाते हैं. आता तुम्हाला जो पर्याय योग्य आहे तो बघा. प्रश्न क्रमांक 38, स्कूलों में शौचालयों की सफाई और रखरखाव की निगरानी कौन करता है? किसी विशेष व्यक्ति द्वारा नहीं, शिक्षकों, कर्मचारियों और बाल संसद के सदस्यों, छात्र समिति द्वारा की जाती है. बघा कुठला पर्याय आहे तो घ्या. क्वेश्चन नंबर 39, क्या स्कूल नियमित रूप से शौचालय के फिटिंग और फिक्चर जैसे नल, फ्लशिंग सिस्टम, ड्रेनेज पाईप, ओव्हरहेड टँक, वॉश बेसिन आदि की देखभाल और रखरखाव करती है? तर जे डॅमेज झालेलं आहे ते आपण दुरुस्त करतोच नक्की. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 40, क्या स्कूल प्रबंधन समिति नियमित रूप से अपनी बैठकों में स्कूलों के वॉश, पेयजल, शौचालय, हाथ धोना और सामान्य सफाई तथा उनके संचालन और रखरखाव जैसे पानी, शौचालय, हाथ धोने की सुविधा और साफ सफाई की कार्यक्षमता से संबंधित मुद्दों की समीक्षा और समाधान में सक्रिय भागीदारी करती है? आता बघा याचा अर्थ असा आहे की तुम्ही शाळेमध्ये प्रबंधन समिती म्हणजे आपली एसएमसी, शाळा व्यवस्थापन समिती ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देते का? म्हणजे पेयजल, शौचालय, हँडपंप स्टेशन, तर याच्यासाठी मदत करते का आणि ती कार्यक्षम आहे का? हो किंवा नाही याचं तुम्हाला ऑप्शन जे निवडायचं ते निवडा आणि पुढे चला. आता अगली श्रेणी में जाना चाहते हैं क्या? हा बघा पुढची श्रेणी आहे व्यवहार परिवर्तन एवं क्षमता निर्माण. याच्यामध्ये 41 पासून 49 पर्यंत प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 41, क्या विद्यालय में कम से कम 2 शिक्षक स्वच्छता और स्वच्छता व्यवहार शिक्षा में प्रशिक्षित है? आता तुमच्या शाळेमध्ये जर मोठी शाळा असेल तर कोणी स्वच्छतेचं प्रशिक्षण घेतलेलं आहे का? आणि घेतलेलं असेल तर हा म्हणा, किंवा घेतलेलं असेल तर नाही बोला. पुढे प्रश्न क्रमांक 42, बाल संसद, छात्र नेतृत्व वाली संस्था, समूह या क्लब जो स्वच्छता और स्वच्छता अभ्यास को बढ़ावा देने में सक्रिय भूमिका निभाता है. आपण स्वच्छता समितीची स्थापना केलेली असते, इको क्लबची स्थापना केलेली असते शाळेमध्ये, तर आपण याला हो बोलू शकतो. पुढचा प्रश्न, पीएम पोषण पूर्व मध्यान्ह भोजन लंच से पहले छात्रों और रसोइयों द्वारा साबुन से दैनिक हाथ धोने के अभ्यास की निगरानी कौन करता है? क कोई विशेष नहीं. ख शिक्षक कर्मचारी सदस्य. ग शिक्षक कर्मचारी और बाल संसद के सदस्यों की समर्पित टीम. ऑप्शन बघायचा आणि पुढचा प्रश्न घ्यायचा. क्वेश्चन नंबर 44, क्या विद्यालय सुबह की सभा और स्कूल क्लब अन्य नियमित छात्र सम्मेलनों एवं कार्यक्रमों में हाथ धोने के प्रति जागरूकता सहित स्वच्छता और स्वच्छता व्यवहार शिक्षा प्रदान करती है? म्हणजे आपण हात धुण्याचा डेमो कधी देतो, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना परिपाठात सांगतो का हात धुण्याचे महत्त्व काय आहे, ते विद्यार्थ्यांमार्फत सांगितलं जातं अशा पद्धतीने. तर आपल्याला कधी कधी दिलं जातं हे आपल्याला इथे सांगायचं आहे. क नाही, ख हा मासिक, ग हा पखवाडे में 1 बार और हा साप्ताहिक. तर आता तुम्ही जेव्हा केव्हा देत असाल त्यांना ते डेमो ती माहिती, तर तुम्ही त्याच्यावर क्लिक करायचं आणि पुढे जायचं आहे. पुढे क्वेश्चन नंबर 46, क्या विद्यालय स्वच्छता और स्वच्छता व्यवहार पर सांस्कृतिक कार्यक्रम, प्रतियोगिता, निबंध, चित्रकला, बहस आदि आयोजित करता है? क हा वार्षिक आधार पर, ग हा 6 माही आधार पर आणि हा त्रैमासिक आधार पर. आता हे जर तुम्ही घेत असाल तर याची तुमच्याकडे रेकॉर्ड सुद्धा पाहिजे की तुम्ही कधी कधी घेतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय घेतात, तर हे तुम्हाला सांगायचं आहे आणि जे योग्य पर्याय आहे तो निवडायचा आहे तुम्हाला. बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न 47, क्या विद्यालय स्वच्छता शिक्षा को बढ़ावा देने के लिए जल स्वच्छता और
स्वच्छता व्यवहार संबंधी पोस्टर और सामग्री प्रदर्शित और उपयोग करता है. आपण जर स्वच्छतेचे पोस्टर काही लावत असू, चित्रकला स्पर्धा घेऊन ते जर आपण आपल्या दर्शनी भागात लावत असू तर हा बोला. पुढे क्वेश्चन नंबर 48 क्या विद्यालय जल स्वच्छता और स्वच्छता व्यवहार पर अतिथि व्याख्यान, विशेषज्ञ वार्ता, कार्यशाळा, सेमिनार या सत्र आयोजित करता है. आता याच्यावर एखादं व्याख्यान आयोजित केलेलं असेल तर हो बोला. आणि ते कधी, जर 15 ऑगस्ट 26 जानेवारी असेल तर गावातल्या लोकांसमोर कोणी माहिती सांगितली असेल तेही आपण गृहीत धरू शकतो, किंवा पालक सभेमध्ये एसएमसीच्या मीटिंगमध्ये जर कोणी माहिती सांगितली तर आपण ते सुद्धा गृहीत धरू शकतो. आता तुम्हाला जो पर्याय योग्य आहे तो बघा आणि पुढे चला. क्वेश्चन नंबर 49 क्या विद्यालय के पास सफाई जैसे सफाई निगरानी के चेकलिस्ट, जल स्वच्छता तथा व्यक्तिगत स्वच्छता हाइजीन की निगरानी के लिए कोई प्रणाली है. आता बघा, याचा अर्थ असा आहे की विद्यालय के पास सफाई जैसे सफाई निगरानी चेकलिस्ट, जल स्वच्छता तथा व्यक्तिगत स्वच्छता हाइजीन की निगरानी के लिए कोई प्रणाली आहे. म्हणजे तुम्ही एखादी स्वच्छता कमिटी स्थापन केलेली आहे का, जी वेळोवेळी ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देते. जर असेल तर हो बोला, नसेल तर नाही. आणि ही कमिटी चेकलिस्ट बनवून त्याच्यावर टिक मार्क करते का, जे कमिटी जी तयार केलेली आहे वहीमध्ये कॉलम आखून, आणि असं तुम्ही केलेलं आहे का की सोमवार, मंगळवार, बुधवार टॉयलेट साफ झालं, त्याच्यानंतर ते कशाने साफ झालं, सगळे टॉयलेट मुलांनी पाणी टाकलेलं आहे, सर्व मुलं जेवणाच्या अगोदर हात धुतात, स्वयंपाकी हात धुतात, असं जर काही तुम्ही रजिस्टर केलं असेल तर हो बोला, नसेल तर हो बोलून आणि नवीन रजिस्टर तयार करू शकतात. आता बघा इथे आपले 49 पर्यंत प्रश्न झालेले आहेत आणि 45 जे ग्रे आहे तो लागू नाही. जर छोटी शाळा असेल तर ती लागू नसतं असं आपल्याला दिसतंय. आता पुढच्या श्रेणीमध्ये आपण जाऊयात, बघूयात पुढची श्रेणी. पुढची श्रेणी आहे मिशन लाईफ गतिविधी. याच्यामध्ये 50 पासून तर 60 पर्यंत प्रश्न दिलेले आहेत. 61 पर्यंत प्रश्न दिलेले आहेत. बघूयात. क्वेश्चन नंबर 50 क्या विद्यालय में सक्रिय एवं कार्यशील इको क्लब, यूथ क्लब, ग्रीन क्लब या समतुल्य समूह है जो पर्यावरण संरक्षण गतिविधियों में सक्रिय भूमिका निभा रहा है, जिसमें पर्यावरण संरक्षण के प्रति जागरूकता उत्पन्न कराना, संवेदनशीलता बढ़ाना तथा मिशन लाइफ से संबंधित जलवायु कार्यों को अपनाना शामिल है. आता बघा, तुमच्याकडे याच्यापैकी कोणती कमिटी आहे ते बघायचं आणि त्याच्यावर क्लिक करायचं. क ऐसा कोई समूह नहीं है या कार्यशील नहीं है. ख हा एक कार्यशील एवं सक्रिय इको क्लब, यूथ क्लब, ग्रीन क्लब या समतुल्य है. ग हा एक कार्यशील छात्र नेतृत्व वाला समूह जैसे इको क्लब आदि है जो मिशन लाइफ से संबंधित जलवायु कार्य और पर्यावरण संरक्षण गतियों में सक्रिय निभा रहा है. आता जे मोठे मोठे हायस्कूल आहे तिथे या सगळ्या समित्या असतात आणि ते सगळी मुलं त्यात सक्रिय सुद्धा असतात, तर ते ग पर्याय निवडू शकतात. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 50 क्या स्कूलों के पास मिशन लाइफ से जुड़ी गतिविधियों का प्रमाण मौजूद है, जैसे कि तेय प्रारूप में पिछले प्रश्न में पूछा गया था. अगर आपका उत्तर ख, ग या घ है तो कृपया फोटो सेक्शन में अपलोड करें. आता बघा, मागचा जो प्रश्न होता आपला की इको क्लब, यूथ क्लब, ग्रीन क्लब हे तुम्ही स्थापन केलेले आहेत का, जर हो म्हणणार तर आपल्याला त्याचा पुरावा पुढच्या प्रश्नामध्ये द्यायचा आहे आणि तो फोटो सुद्धा आपल्याला पुढे अपलोड करायचा आहे या क्लबचा. आता क आहे नाही. ख क्या मिशन लाइफ के लिए इको क्लब के गठन की अधिसूचना बेतौर सूचना मिशन लाइफ पोर्टल पर अपलोड की गई है. म्हणजे मिशन लाइफ पोर्टलवर तुम्ही अपलोड केलेली आहे का ती सूचना. ग क्या मिशन लाइफ के लिए इको क्लब के गठन की अधिसूचना बतौर सूचना मिशन लाइफ पोर्टल पर अपलोड की गई है तथा विद्यालय द्वारा की गई कम से कम मिशन लाइफ गतिविधियों का तथा विद्यालय द्वारा की गई कम से कम मिशन लाइफ गतिविधियों का प्रमाण उपलब्ध है. आणि घ आहे या मिशन लाइफ के लिए इको क्लब के गठन की अधिसूचना बतौर सूचना मिशन लाइफ पोर्टल पर अपलोड की गई है. विद्यालय द्वारा की गई कम से कम 2 मिशन गतिविधियों का प्रमाण उपलब्ध आहे. हे आता ग मध्ये आहे एक प्रमाण, म्हणजे एक तुम्ही ती जाहिरात आहे किंवा एक उपक्रम अपलोड केलेला आहे का इको क्लब मध्ये मिशन लाईफ अंतर्गत, की घ मध्ये आहे 2 उपक्रम अपलोड केलेले आहेत. आणि ख आहे की मिशन लाईफ मध्ये इको क्लब गठन म्हणजे अधिसूचना एक जारी केलेली आहे. याच्यापैकी तुम्ही जे केलेलं असेल त्या ऑप्शनला क्लिक करा आणि पुढे. आता पुढचा प्रश्न आहे क्या विद्यालय में कागज, जल, बर्तन आदि के संदर्भ में 5R मतलब रिफ्यूज, रिड्यूस, रीयूज, रिपर्पज, रिसायकल के सिद्धांतों को व्यवहारिक उदाहरणों सहित अपनाने हेतु प्रोत्साहित किया जाता है. आता हे जे सगळ्या कागज, जल आणि बर्तन यांचा जर आपण 5Rचा उपयोग करत असू तर हा बोलायचं, नाहीतर नाही बोलायचं. क्वेश्चन नंबर 52 क्या विद्यालय ने गत वर्ष जल लेखा परीक्षण किया था. मागच्या वर्षी वॉटर ऑडिट केलेलं असेल तर हो बोला, नसेल तर नाही बोला. आणि हो बोलणार तर आपल्याला त्याचा पुरावा देखील द्यायचा आहे. क्वेश्चन नंबर 53 क्या विद्यालय ने पर्यावरण संरक्षण से संबंधित पारंपरिक विधियों प्रथाओं के अध्ययन व शिक्षण के लिए छात्रों को संलग्न किया है. आता प्रत्येक शाळेमध्ये पर्यावरणपूरक उपक्रम घेतले जातात, त्याच्या संदर्भात रॅली काढली जाते, घोषवाक्य लिहिले जातात, तर आपण याला हो म्हणू शकतो. पुढे क्वेश्चन नंबर 54 क्या विद्यालय में विभिन्न क्षेत्रों में एलईडी लाईट स्थापित की गई है. जर तुमच्या शाळेमध्ये एलईडी लाईट लावलेले असतील तर हो बोला, नसतील तर नाही सांगा. क्वेश्चन नंबर 55 क्या विद्यालय में नवीनीकरणीय ऊर्जा स्रोत के रूप में कार्यशील सोलर पैनल स्थापित किए गए हैं. ज्या शाळेमध्ये सोलर पैनल असतील त्यांनी हो बोला, जिथे नसतील त्यांनी नाही बोला. क्वेश्चन नंबर 56 क्या विद्यालय ने उपकरणों को उपयोग न होने पर प्लग पॉइंट से बंद करने के लिए उचित निर्देश जारी किए हैं और ऊर्जा संरक्षण की महत्वपूर्ण प्रथाओं को लागू किया है. आपण प्रत्येक जे उपकरण आहे त्याला 100% बटन ठेवलेले आहे चालू बंद करण्यासाठी, म्हणून हो बोला आणि पुढे चला. क्वेश्चन नंबर 57 क्या विद्यालय सुरक्षित पर्यावरण, स्वच्छता और जलवायु परिवर्तन शिक्षा, ज्ञान एवं कौशल को सभी छात्रों को स्तरों के लिए आयु अनुकूल विधियों से पढ़ाई लिखाई की प्रक्रिया में सम्मिलित करता है, जिसमें संवेदनशीलता पैदा करना, व्यवहारिक गतिविधियां, परियोजनाएं और अनुभवात्मक शिक्षा शामिल है. आता याच्यामध्ये आपल्याला तुमच्या शाळेमध्ये जर काही समिती असतील सगळ्या आणि त्याच्यामध्ये सुरक्षित पर्यावरण, स्वच्छता, जलवायू परिवर्तन शिक्षा याच्या विद्यार्थ्यांना जर अनुकूल विधियों से पढ़ाई लिखाई की प्रक्रिया म्हणजे की याच्यावर काही गतिविधी घेतले जातात, काही उपक्रम घेतले जातात, त्याचे अनुभव घेतले जातात, तर हो बोलायचं आणि पुढे
क्वेश्चन नंबर 58, क्या विद्यालय ने पिछले 1 वर्ष में विद्यालय परिसर या आसपास के क्षेत्र में कम से कम 1 पेड़ माँ के नाम वृक्षारोपण अभियान आयोजित किया है? हे सगळ्यांनी केलेलं आहे म्हणून हो बोलायचं आणि पुढे चालायचं. क्वेश्चन नंबर 59, क्या विद्यालय ने उपयुक्त निर्देश जारी किए हैं एवं आवश्यक कदम उठाकर परिसर में एक बार प्रयोग होने वाले प्लास्टिक, सिंगल यूज प्लास्टिक के उपयोग को पूरी तरह से प्रतिबंधित किया है? आता प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना या सूचना दिलेल्या आहेत की प्लास्टिकचा वापर करायचा नाही म्हणून आपण इथे हा बोलायचं. पुढे क्वेश्चन नंबर 60, क्या विद्यालय जल संरक्षण सुनिश्चित करने के लिए जल कुशल उपकरण और तंत्र जैसे नल में एरिएटर या कम पानी खर्च करने वाले फ्लश सिस्टम का आदि उपयोग करता है? आपले जे जलकुंभ आहेत, पाण्याच्या टाक्या आहेत, तिथे असे आपण काही सिस्टम केलेली आहे का, की कमीत कमी पाणी येईल? किंवा बरेचदा बघा सेन्सॉर असतात, जेव्हा आपला नळाखाली हात असतो तेवढ्या वेळापुरता नळ चालतो आणि आपला हात बाजूला झाला की आपोआप नळ बंद होऊन जातो. अशी काही सिस्टम असेल तर हो बोला, नाही तर पुढे चला. आता बघा आपले हे 3 आपले 4ही 6 पूर्ण गतिविधी ह्या पूर्ण झालेल्या आहेत आणि आता पुढचा ऑप्शन आहे फोटो अपलोड करे. आता फोटो अपलोड करे याच्यामध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कोणत्या मुद्द्यासाठी कोणता फोटो अपलोड करायचा आहे आणि जर काही मुद्द्यांचा फोटो नसेल आपल्याकडे तर त्याच्यासाठी कोणता पर्याय आहे तेही आपण बघणार आहोत. व्हिडिओ खूप लांब होऊन जाईल म्हणून आता सध्या तुम्ही हे 61 प्रश्न आहेत त्याची उत्तरं पूर्ण करा आणि मग आपण नंतर बघूयात की साधारण आपल्याला कोणते कोणते फोटो अपलोड करायचे आहेत हे पूर्ण त्याचं स्पष्टीकरण दिलं जाईल. याप्रमाणे ज्याप्रमाणे आज सर्व 61 प्रश्नांचं स्पष्टीकरण दिलं गेलेलं आहे. याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढचा व्हिडिओ आल्यानंतर लगेचच तुम्हाला समजणार आहे. तर बघा आपण इथे सगळ्या श्रेणी पूर्ण केलेल्या आहेत. 6च्या 6 श्रेणी आपण पूर्ण केलेल्या आहेत. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही हे काम पूर्ण